नमस्कार, मी तृप्ती पालकर. आपण पाहता एनडीटीव्ही मराठी. दुपारच्या 2च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आतापर्यंत घडलेल्या घडामोडींचा आढावा घेण्याआधी एक नजर हेडलाईन्सवर. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पी.सी. राधाकृष्णन यांची नियुक्ती. हरिभाऊ बागडेंकडे राजस्थानचं राज्यपालपद, तर झारखंड हरियाणाचेही राज्यपाल बदलले. विधान भवनात नवनियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न. पंकजा मुंडे, टिळेकर, खोत, फुकेंसह 11 आमदारांना विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हेंनी दिली शपथ. विधान भवनात शपथ घेतल्यानंतर भावना गवळींचा जय एकनाथचा नारा. ज्यांच्या आशीर्वादाने मी सभागृहात पोहोचले त्यांना वंदन केलं. भावना गवळींचं स्पष्टीकरण. दिल्लीत आयएस कोचिंग सेंटरचं केंद्र असलेल्या ओल्ड राजेंद्र नगरमध्ये पावसाचं पाणी घुसलं. बेसमेंटमधल्या 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू. कोचिंग सेंटरचा मालक आणि समन्वयक ताब्यात. कोचिंग सेंटर बाहेर विद्यार्थ्यांचं आंदोलन. आरक्षणाला धक्का लागल्यास राजकारणातून संन्यास घेणार. खासदार प्रफुल्ल पटेलांचं मोठं वक्तव्य. आरक्षणाचा मूळ ढाचाच कोणीही बदलू शकत नाही, पटेलांचं विधान. एकनाथ शिंदे, अजित पवार हे नाट्यसृष्टीतील मोठे कलावंत. पत्रकार परिषदेद्वारे राऊतांचा हल्लाबोल. नीती आयोगाच्या बैठकीत ममता दीदींचा माईक बंद करणं चुकीचं असल्याचं राऊतांचं विधान. पुण्यातील लोहगाव परिसरात कोयता गँगची दहशत. कोयत्यानं दुकानाची केली तोडफोड. विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. मुसळधार पावसाने साताऱ्यातील काही घरांमध्ये तुंबलं पाणी. रहिवाशांचं स्थलांतर. नगरपालिका प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक. वेस्टर्नचा रात्रकालीन मेगा ब्लॉक संपला. पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडा. इस्रायलवर लेबनॉनचा क्षेपणास्त्रांचा मारा. 11 मुलांचा मृत्यू. हिजबुल्लानं हल्ला केल्याची माहिती. इस्रायल बदला घेण्याच्या तयारी. महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात मनू भाकर आज अंतिम सामन्यात धरणार नेम. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आज पहिलं पद मिळण्याची शक्यता. तर पुरुष तिरंदाजांनी रँकिंग राऊंडमध्ये टॉप 4 मध्ये मिळवलं स्थान.